राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात आणि माणिकराव कोकाटेंच्या मागे एक प्रकारे वादाची साडेसातीच लागल्याचं चित्र आहे। ही साडेसाती सोडवण्यासाठी किंवा त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी शनिवारी कोकाटे हे शनिदर्शनासाठी पोहोचले। पण असं असलं तरी कोकाटेंच्या गच्छंतीच्या हालचाली मात्र सुरू झाल्याचं चित्र आहे। त्यामुळे कोकाटेंच्या जागी आता पुन्हा एकदा जुने कृषी मंत्री येणार का की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार याचीही चर्चा रंगतेय। वादाची हवा आता शनिदेवाचा धावा। कोकाटेंचा बचावासाठी मंत्र नवा। कोकाटेंच्या गच्छंतीच्या चर्चेत नवं नाव। कोकाटे आउट, क्लीन चिट नंतर मुंडे इन। कधी शेतकऱ्यांना भिकारी म्हणायचं तर कधी सरकारच भिकारी असल्याचं बोलायचं, कधी शेतकऱ्यांना डिवचायचं तर कधी भर अधिवेशनात रमी खेळण्यात रममान व्हायचं। कायम या ना त्या कारणानं वादात राहणारे महाराष्ट्राचे रमीवीर कृषी मंत्री शनिवारी शनिदेवाच्या चरणी लीन झाल्याचं दिसलं। वादाची साडेसाती सुटावी आणि मंत्रीपदाचं जीवनदान मिळावं म्हणून की काय माणिकराव शनिदेवाच्या धावा करत असावेत अशी चर्चा रंगली आहे। मी उलट शनिदेवताला त्या ठिकाणी प्रार्थना करतो की सामान्य लोकांना या दोन्ही विभागाच्या माध्यमातून आणि इतरही विभागाच्या माध्यमातून जो त्रास होतोय, जी पीडा लागली ती पीडा या गरिबाची जाओ, या विभागाची जाओ अशी मी शनिदेवताला त्या ठिकाणी प्रार्थना करतो। त्यामुळे किती तुम्ही मंदिरात गेला, कुठेही तुम्ही प्रार्थना केली तरी एक त्या दोन्ही नेत्यांना सांगतो की कुठलेही देवता हे कोणाचं ऐकतात तर सामान्य लोकांचं ऐकतात। पण इकडे माणिकराव कोकाटेंच्या गच्छंतीची तयारी मात्र जोरात सुरू झाली आहे। मी त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे, कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत, कदाचित ते उद्या येतील, परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे। मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींची करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन। अजित पवारांनी मंगळवारी कोकाटेंच्या गच्छंतीचे संकेत देतानाच इकडे धनंजय मुंडेंची क्लीन चिटची बातमी धडकली। पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत दाखल झालेल्या याचिकेला कोर्टानं केराची टोपली दाखवली। त्यामुळे विद्यमान कृषी मंत्र्यांच्या हकालपट्टीची चर्चा सुरू असतानाच माजी कृषी मंत्री मुंडेंना क्लीन चिट मिळणं हा निव्वळ योगायोग आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। त्यामुळे या क्लीन चिटद्वारे धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणं शक्य होईल का असा सवाल उपस्थित होतोय। त्यातच अजित पवार मुंडेंना संधी देण्याचे संकेत दिल्यानं कोकाटेंच्या रिप्लेसमेंटची चर्चा सुरू झाली आहे। त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय, त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे। ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ पुनरागमनाची चर्चा सुरू होताच विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनीही मुंडेंच्या मंत्रिमंडळ समावेशाला विरोध सुरू केल्याचं दिसतंय। घाईघाईनं एखाद्या मंत्र्याला परत मंत्रिमंडळात घेणं अद्याप खटल्याचा संपूर्ण निकाल लागायचा। बीडच्या देशमुख प्रकरणात लक्षात घ्या, एवढी घाई काय झाली अजित पवारांना? माणिकराव कोकाट्यांना पदावरून काढायला तयार नाही। हा नवमी खर्चात कृषी मंत्री, याला काढायचं त्याला घ्यायचं, त्याला घ्यायचं त्याला काढायचं। संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून ते रिशफल करणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीस। अजून एक प्रकरण बाकी आहे, तर ते प्रकरण माझं आहे आणि जे लोकायुक्तांपुढे मी ती पूर्ण डिटेल्ड पिटिशन मांडली आहे
त्याच्यात त्यांच्या भ्रष्टाचाराचा अँगल आहे, त्यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिटचा अँगल आहे. अशा अनेक गोष्टी मी लोकायुक्तांपुढे मांडल्या आहेत आणि ती केस फुल प्रूफ आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी पण मंत्रिमंडळात परत यायचं स्वप्न बघणं सोडून द्यावं आणि अजित पवारांनी अशी विधानं करणं सोडून द्यावं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा निर्णय आता अजित पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार आहेत. हे खातं राष्ट्रवादींचं असल्यानं आणि मागील काळापासून कायम वादात सापडल्यानं या खात्यासाठी मंत्रीही जाणकार हवा आहे. त्यामुळे आता कोकाटेंना हटवून पुन्हा धनंजय मुंडेंची एंट्री मंत्रिमंडळात होते का, की वाल्मिक कराडचे कारनामे पुन्हा मुंडेंच्या मार्गात अडथळे ठरतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.